हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी आहे गीता कलमकर आणि माझी आई मोहिनी कलमकर। तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्पेशल रेसिपी, ती म्हणजे दुधी भोपळ्याची कोफ्ता करी। तर चला पाहूया आपण ती कशी बनवतात, त्याला काय साहित्य लागतं, तिला किती वेळ लागतो ते सगळं बघूया। तर आपण इकडे घेतला आहे फ्रेश दुधी भोपळा, त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मध्ये कापला आहे। तर त्याचे आता आपण साल काढून घेऊया वरची। दुधी भोपळ्याची साल काढून झालेली आहे आणि आता आपण त्याला किसणीमधून, जी खोबरा किसायची किसणी आहे त्याच्यामधून आता एकदम बारीक किसून घ्यायचं आहे। पूर्ण दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे। तर मस्त असा दुधी भोपळा आपण किसणीमधून बारीक किसून घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, मस्त एकदम हिरवागार दुधी भोपळा आपण फ्रेश किसून घेतलेला आहे। आता आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यावर एक रुमाल ठेवायचा आहे स्वच्छ, आणि त्या रुमालात जे आपण दुधी भोपळा किसून घेतला आहे तो त्यात टाकायचा आहे। आता हा दुधी भोपळा त्या रुमालामध्ये घट्ट बांधून घ्यायचा आहे आणि त्यातलं त्या भांड्यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे। दुधी भोपळ्यातलं असं एकदम थोडं दाबून त्याला थोडं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। आणि हे पाणी असंच ठेवायचं आहे, ते टाकून नाही द्यायचं। त्याचा आपल्याला आता पुढे उपयोग होणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओ पुढे बघता बघता समजेल। तर आपण या दुधी भोपळ्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला असं विस्कटून थोडं सुटसुटीत करायचं आहे, जेणेकरून ते असं एकत्र राहणार नाही, थोडं लूज होईल ते। तर आपण ह्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकूया। त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोफ्त्याला चव येण्यासाठी त्यामध्ये आपण अद्रक लसूण टाकूया। तर आता त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। धना पावडर आहे, हळद आहे, कसुरी मेथी, गरम मसाला, काश्मीरी मसाला आणि हा घरगुती मधला आहे तो घरगुती लाल मसाला। तर त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकूया, धना पावडर टाकूया, घरगुती लाल मसाला, काश्मीरी लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला 1 चम्मच। आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण त्यामध्ये, आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून। सगळे मसाले टाकल्यानंतर आता मिश्रण आपण मस्त एकजीव करून घेऊया। मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण बेसनचं पीठ टाकूया।
मिश्रण एकजीव करताना पाण्याचा वापर करायचा नाही. तर आता आपलं मस्त पीठ तयार झालेलं आहे दुधी भोपळ्याचं. तर आपण त्याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. तर दुधी भोपळ्याचे आपण आता गोळे करून घेतलेत. तर चला आपण याला आता तळून घेऊया. आता आपण कढई घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल ओतूया. तेल मस्त असं गरम तापलेलं आहे आणि आता त्यामध्ये हे गोळे आपल्याला तळायचे आहेत. गोळे तळत असताना गॅस मंद आचेवरच ठेवावी, जेणेकरून ते करपणार नाहीत. तर चला, तर आपले हे गोळे मस्त लाल खरपूस झालेले आहेत. तर आता आपण यांना एका प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर सगळे गोळे हे तळून झालेले आहेत आपले, मस्त लाल खरपूस असे. व्हिडिओ पूर्ण बघा, कोफ्ता करीची खरी रेसिपी पुढे आहे. तर आता आपण इकडे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल ओतलेलं आहे. तर हे मसाले आहेत, आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. तेल आता मस्त तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकूया आपण आणि तेजपत्ता. त्यामध्ये आता लसूण टाकूया. करीसाठी आपण हा कांदा मिक्सरला पिसून घेतलेला आहे बारीक. कांदा आता मस्त लाल झालेला आहे थोडा. त्यामध्ये आता आपण थोडं चवीनुसार मीठ टाकूया, जेणेकरून ते पटकन शिजेल.
आपण टॉमॅटो टाकूया। टॉमॅटोही आपण मिक्सरला बारीक पिसून घेतलेला आहे। ग्रेव्ही मस्त अशी शिजलेली आहे। त्यामध्ये आता आपण अद्रक टाकूया आणि उभी चिरलेली मिरची हिरवी, त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। सर्वात प्रथम हळद, लाल मसाला, काश्मीरी मसाला, गरम मसाला, धना पावडर, ग्रेव्ही एकजीव करून घेऊया आपण। तर मंडळी आपण ह्यामध्ये दह्याचा वापर करूया, जेणेकरून ग्रेव्हीला चांगली चव येईल आणि मस्त ग्रेव्ही रसरशीत होईल। ह्यामध्ये आपण कसुरी मेथीचा वापर केलेला आहे। तिला हातावर असं मस्त चुरगटून त्याच्यावर असं टाकून घेऊया, जेणेकरून चव अजून वाढेल। ग्रेव्हीला मस्त असा लाल रंग आलेला आहे। यामध्ये आपण हे मगाचं पाणी टाकूया, जे आपण दुधी भोपळ्यामधून काढलं होतं। त्याचा वापर आता आपण इकडे करूया, ग्रेव्हीमध्ये टाकूया त्याला। थोडी ग्रेव्ही शिजण्यासाठी त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया आणि मंद आचेवर शिजवून घेऊया। जवळजवळ आता आपली रेसिपी पूर्ण तयार होत आली आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला फक्त ते वडे टाकून घ्यायचे आहेत, जे आपण तळले होते। आता आपण हे वडे याच्यामध्ये टाकून घेऊया। तर मस्त असे आपण ह्याच्यामध्ये वडे टाकले आहेत आणि आता याला चमच्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते सगळीकडे लागेल ग्रेव्ही। तर मंडळी मस्त अशी आपली दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तयार झालेली आहे। लज्जतदार आणि झटपट अशी होणारी ही कोफ्ता करी आहे। तर आम्हीही घरी केलेली आहे आणि तुम्हीही घरी करून पहा। तर मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि ही करण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्हीही घरी करून बघा। आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी मस्त खा, स्वस्थ राहा आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला नवीन रेसिपीसोबत भेटू। धन्यवाद।